जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं अश्वरिंगण आज बेलवडीमध्ये पार पडलंय आणि आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला भाविकांची वारकऱ्यांची पाहायला मिळते। हे सगळे तरुण वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कसा आहे आजचा उत्सव, किती वाजता उठला होता आणि आजची तयारी काय? आज सकाळी आम्ही 3:30 वाजता उठलो होतो। सकाळचे 3:30 वाजता उठून नित्यनेम पूर्ण करून आम्ही प्रस्थान केलं, वाटेला लागलो आणि आज या ठिकाणी जे बेलवाडीचं जगद्गुरू तुकोबारायांचं जे पालखीचं रिंगण आहे त्या रिंगणामध्ये आम्ही सहभागी झालो आणि हा आनंद म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अत्यंत स्वर्गातील देवादिकांना सुद्धा दुर्लभ असणारा सोहळा आम्हाला आमच्या सर्वांना जीवनामध्ये अनुभवायला मिळतो। आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजतो। या ठिकाणी तरुणांची संख्या खूप मोठ्या संख्येने दिसते। असं म्हणत होते की वारकरी फक्त म्हातारेच असतात, पण सगळे तरुण वारकरी। मला तर असं वाटतं की जगद्गुरू तुकोबाराय महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, अशा पद्धतीनं। कारण परमार्थ हा तरुणाईमध्ये करण्याचा विषय आहे। बघा कसं आहे, एखादी गोष्ट तरुणाईमध्ये लवकर होत असते, वय झाल्यानंतर काय होणार आहे महाराज, नाही होणार। त्यामुळे मला तर असं वाटतं तरुणांनी भरपूर संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये घ्यावा आणि हा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा। एखादा कीर्तन घेणार का? नक्कीच घेणार। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम बघू शकतो की हातात पखवाज आहे, टाळ आहे आणि मुखी विठुरायाचं नाव आहे आणि हा सगळा उत्साह जो आहे तो पुढे पंढरपूर पर्यंत असाच कायम राहील। कारण आता अर्धा टप्पा झालेला आहे, अजून अर्धा टप्पा राहिलेला आहे। फक्त विठुरायाचा गजर करत पालखी सोहळा आज इंदापूर मुक्कामी असणार आणि त्यानंतर उद्या पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।